तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या चॅनलवर ज्याचं नाव आहे निखिल परदेशी व्लॉग्स। तर आज आपण चाललोय शॉपिंग करायला। शॉपिंग म्हणजे ऍक्च्युली खरं बोलायला गेलं तर आई पप्पाने ऑलरेडी शॉपिंग केलेली आहे। फक्त मला स्नॅक्स वगैरे आता जस्ट पप्पांचा फोन आला होता, ते फक्त स्नॅक्स घ्यायचे आहे। तर आपण डीमार्टला चाललोय थोडीफार शॉपिंग करण्यासाठी। पप्पांचा फोन आला, कट करतो जरा वेळ, आधी पप्पांचा फोन उचलायला पाहिजे। तर ठीक आहे, पप्पांचा जस्ट फोन आला होता, तेच विचारत होते की स्नॅक्स वगैरे घेतलंस का म्हणून। कारण आई पप्पा ऑलरेडी गावी गेलेले आहेत, कारण 2-3 दिवसामध्ये देवबाप्पा येतील आपल्याकडे। सो साफसफाई वगैरे करायची होती। आणि आज 24 तारीख आहे, 24 ऑगस्ट। त्या मॉर्निंगला किंवा एक दुपारपर्यंत 10:30-11 वाजेपर्यंत तरी म्हणता येईल की आपण गावी जायला निघणार आहोत। तर चला भेटूच, काय काय शॉपिंग करतोय ते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे न्यू पनवेललाच एक शॉप आहे, मला ते शॉपचं नाव नाही लक्षात, मी सेव्ह केलेलं आहे, इंस्टाग्रामला चेक केली होती मी रील। तर त्यांच्याकडे सोन्याचा धूर म्हणता येईल, सोन्याचा धूर दिलेले दागिने आहेत, जे म्हणजे आपल्या गणपती बाप्पासाठी किंवा गौरीसाठी वापरले जातात। तर तेही आपल्याला बघायचं आहे, म्हणजे आपण चेक करू, आपल्याला जर आवडले तर नक्की घेऊ, आणि जे काही घेतोय ते नक्की तुम्हाला दाखवेन। सो चला भेटू, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा। आता जस्ट अपोजिट लेन मधून गणपती बाप्पाचं आगमन झालं होतं, त्यामुळे आता तिथे ट्रॅफिक लागली होती। ट्रॅफिकमुळे मी खरं म्हणायला गेलं तर रेकॉर्ड करता नाही आलं, पण आता बाप्पा यायला सुरुवात झालेली आहे। सो आहेत गोल्डन डेज म्हणता येतील वर्षभरातले, म्हणजे गणेश चतुर्थी पासून अनंत चतुर्दशी पर्यंत। आणि आपलं शिमगा काही दिवस असे आहेत की त्याला भाई तोड नसते वर्षातले, कारण कोकणी म्हटल्यानंतर हे सण तर मॅन्डेटरी आहेत भाई, नो डाऊट। पोहोचलो ऑलमोस्ट, 1-2 मिनिटाचाच रस्ता राहिलाय। हे जरा चांगलं वाटतंय, जरा फिटिंग पण व्यवस्थित आहे। बघूया, अजून एक ट्राय करूया। यातला कलर आहे माझ्याकडे, पण ट्राय करतो। हे सामान घेतलंय, डीमार्टला एवढी गर्दी होती ना, जवळपास 2 तास लागले सामान घ्यायला, आणि बिलिंगला जवळपास अर्धा तास गेलाय। चला भेटूया। हा काढते, चांगले आहेत काका, विचारत होते काढताय का गाडी। चलो गाडी काढूया। ओके, जाऊ दे, थारवाल्याला जाऊ दे। आता सुरू आर्ट्सला मी गेलो होतो, पण भरपूर तिथेही गर्दी होती, त्यामुळे मग जास्त वेळ थांबलो नाही मी तिथे। सो आता आलोय मी, 1 मिनिट दाखवतो। सो आता आलोय मी झुडिओला। ऍक्च्युली नाव आहे ते लपले या झाडाच्या मागे। तर मला स्लाइड्स घ्यायचे होते, त्यासाठी झुडिओला आलो। त्या दिवशी आलो होतो, पण मी बाजूला ठेवले होते आणि कोणीतरी घेऊन गेलं, आणि तो लास्ट पीस होता। सो बघूया, आता ऑलरेडी लेट झालंय, आहेत का चेक करू, भेटले तर पटकन घ्यायचे आणि घरी जायचं। एक व्हिडिओ बनवायची आहे, जी या व्हिडिओच्या अगोदर येणार आहे, रेसिपीची व्हिडिओ आहे। आपले जे कर्नू भाऊ आहेत, त्यांनी आज मशरूम पकोडे म्हणून व्हिडिओ बनवली होती, ते आपण ट्राय करायचे घरी, आणि त्याचाही व्लॉग बनवतोय मी। सो तोही ऍक्च्युली तो या व्हिडिओच्या अगोदरच येणार आहे। सो भरभरून व्हिडिओला प्रेम द्या, आणि चला भेटू। चेक करतो, गर्दी तशी आहे, गर्दी आहे, बघूया चला।
लाईट्स तर घेतलेत पण ऑलमोस्ट 8:30 झालेत. आता ऑलमोस्ट म्हणजे 8:23 झालेत. उशीर झालाय खूप. तर निघतोय आता कारण मशरूम ऑर्डर करायचे आहेत. मशरूम घ्यायचे राहिलेत. मी म्हणालोय रेसिपी तर बनवतोय म्हणून, पण ऑर्डर करायचे राहिलेत. सो थांबतोय ते मध्येच कुठेतरी आणि आता ऑर्डर करून टाकतो. कारण पुन्हा घरी जाणार तोवर घरी रिसीव तरी होईल ऑर्डर. कारण घरी जायला जवळपास 10 ते 15 मिनिटं आणखीन जातील. तर जरा घाईत आहे ऍक्च्युली, गडबड चालू आहे कारण उद्याच गावी निघायचं आहे. ती व्हिडिओ म्हणजे आता घरी जायचं आहे, पुन्हा रेसिपी बनवायची आहे. ती रेसिपीवाली व्हिडिओ मशरूम पकोडे आणि त्यानंतर बॅग भरायची आहे. कपडे भरलेले नाहीयेत भाई साब. आहे काशी आहे. हे दरवर्षीच आहे, असं नाही की काही नवीन आहे म्हणून. दरवर्षी सेम म्हणजे म्हणतात ना सालाबाद प्रमाणे सेम सिच्युएशन. काय फरक नाहीये त्याच्यामध्ये. अरे बापरे, एक मिनिट. हा, सेम सिच्युएशन असते दरवर्षी. म्हणजे काही ना काहीतरी बोलतात ना, घोळ होतो आणि डिले होतात गोष्टी. हरकत नाही, जे काही होतं देवाच्या मर्जीने होतं असं समजून आपण काम करत राहायचं. चलो आता व्हिडिओ इथे थांबवतो म्हणजे अजून आपली व्हिडिओ बाकी आहे. घरी पोचतो आधी, त्याच्यानंतर कंटिन्यू करू आपण. आणि न राहून मी पुन्हा सुरुवातला आलेलो आहे. तर या दोन पैकी आपण एक हार चॉईस केलेला आहे. ऍक्च्युली कंठी म्हणतात याला. तर सुरुवात मधून घेतलेलं आहे आपण. मोदक हार घेतला, मोदक हार. आणि बॅटरी माझी ऑलमोस्ट लो झाली आहे, त्यामुळे किती रेकॉर्डिंग होईल. बॅटरी माझी ऑलमोस्ट लो झाली आहे. सो रेकॉर्डिंग किती होईल काय ते आयडिया नाही आहे. सो आधी घरी पोचतो, त्यानंतर भेटू. इथे भाई ट्रॅफिक पण मजबूत असते. पनवेल, न्यू पनवेलला मिराज सिनेमा जो आहे त्या मिराज सिनेमाच्याच नियर बाय आहे. अगदी म्हणजे बाजूलाच आहे, बाजूच्या कंपाऊंड मध्येच आहे, बाजूच्या बिल्डिंग मध्ये. सो चला आधी पोचतो. 9 वाजले, रात्रीचे 9. काय खरं नाही बाबा माझं. आधी पटपट टाइम कव्हर करतो आणि घरी पोचतो. आता इथे एक ठिकाणी विचारलं मी, मला मशरूम नाही भेटले. सो ऑनलाईनच आपल्याला करावं लागणार आहे. एक काम करतो, गाडी ते बाजूला घेतो आणि ऑर्डर मारतो आधी झेप्टोला. म्हणजे निदान घरी पोचेपर्यंत ऑर्डर येईल. तर मारली ऑनलाईन झेप्टोला. लाईट्स व्यवस्थित पडावी त्यामुळे इथे थांबलो होतो, बरोबर लाईटीच्या पोलाच्या खाली. जाऊ दे, वरूनच जाऊया ब्रिजवरून, कारण आतमधून जाण्यामध्ये पॉइंट नाही, परत ट्रॅफिक भेटेल. आणि भाईसाहेब 2 मिनिटाचा सिग्नल आहे. हा बघा, जवळपास 2 मिनिटाचा सिग्नल आहे. हा बघा काय रे. ओ भाई साहब, चलो आता ब्रिज चढलं की पुढच्या. भाई माणसं म्हणजे रस्ता बघतच नाहीत, डायरेक्ट पळायला बघतात. ऐसा थोडी चलते शक्तिमान. मॅन्युअल गाडीची लपडी. गिअर पण बदलतोय आणि काय बोलणार आता. चलो सब चंगासी. तर फायनली आपण पोहोचलेलो आहे घरी. आणि आता आपण मशरूम पकोडेसाठीची जी रेसिपीची व्हिडिओ आपण बनवणार होतो ती आता मी चालू करणार आहे. आणि म्हटल्याप्रमाणे ही जी आता शॉपिंगची जी व्हिडिओ बनवतोय मी, ह्या व्हिडिओच्या अगोदर ती मी मशरूम पकोडेची व्हिडिओ टाकणार आहे.
आणि यापुढेही आपले व्लॉग कंटिन्यू गावी जाणार आहोत आपण गणपतीसाठी, तर कंटिन्यू आपले व्हिडिओज चालू असतील. तर जर कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि व्हिडिओ जर आवडलीच तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका की व्हिडिओ कशी आहे, काय आहे ते. मला बरेच पर्सनल मेसेज येतात किंवा कॉल येतात, पण ते आपल्या व्हिडिओ खाली कमेंट करायला राहून जातं त्यांचं. सो माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट करा, जेणेकरून आपल्या व्हिडिओ थोड्या बूस्ट होतील. तर काळजी घ्या, भेटूच आपण एका नव्या व्हिडिओमध्ये नव्या जोमाने. तोवर गुड डे.